ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो। नमो माय बापा गुरु कृपाधना, तोडिया बंधना माया मोहा, मोहजाळ माझे कोण निरशील, तुझ वीण दयाळा सद्गुरु राया। तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो। सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा। राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर आता वंदीन संत सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी। आजचा दिवस आपण वटपौर्णिमा म्हणून साजरी करणार आहोत। वास्तविक तुमची वटपौर्णिमा परवाच झाली आहे, पण आपली आज आहे कारण मुलांना सुट्टी नसते, त्यांच्या रजा वाया जाऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या सोयीनुसार घेतो। कार्यक्रम होणं महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। तोच दिवस पकडला पाहिजे असं काही नाही। तुम्हाला पूजेला ठीक आहे तो दिवस असो, तर ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हणतात। आणि या वटपौर्णिमेला सगळ्या विवाहित स्त्रिया मस्त नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करतात। कशासाठी पूजा करतात तर वडाच्या झाडापुढे त्या अशी प्रार्थना करतात की माझ्या पतीला आरोग्य भरपूर मिळू दे, मुलाबाळांना सगळ्यांना आरोग्य मिळू दे आणि कुटुंबाची भरभराट होऊ दे, अशी त्या प्रार्थना करतात। असो, तर आपण या वटपौर्णिमेच्या दिवशी ही साजरी करण्यापाठीमागे पण एक कथा आहे की सावित्री म्हणून जी होती ती राजकन्या होती, अश्वपती राजाची मुलगी। आणि त्या राजाला किती वर्ष मुलबाळ नव्हतं म्हणून ते खिन्न होते। तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही सावित्र देवीचं व्रत करा, जेणेकरून ती प्रसन्न होईल आणि तुम्हाला संतान होईल। आणि त्याप्रमाणे त्यांनी ते व्रत केलेलं आहे आणि त्यांना एक कन्या रत्न प्राप्त होतं। आणि त्या कन्याचं नाव त्यांनी ठेवलेलं असतं सावित्री, कारण व्रत केलेलं असतं सावित्री देवीचं। आणि ही कन्या हळूहळू मोठी होते आणि लग्नाच्या योग्य झाल्यानंतर आई वडिलांना तुम्हाला माहिती आहे की मुलगी मोठी झाली की चिंता असते, हिचं लग्न कसं वेळेवर होईल। तसं मी बघितलं की आपले आई वडील दिवसेंदिवस असे दुःखी का दिसतात। तेव्हा तिने आई वडिलांना विचारलं
की सगळं व्यवस्थित असताना तुम्ही दुःखी का दिसता? तेव्हा त्यांनी सांगितलं, अगं आम्हाला तुझ्या लग्नाची चिंता लागलेली आहे. मग वडिलांना पण विचारलं तर वडील म्हणाले, हो मला पण तीच चिंता लागलेली आहे. पण म्हणाले हिच्यासाठी वर कोणी शोधायचा? तर वडील म्हणाले की सावित्रीचा वर सावित्रीच शोधेल, तिच्या पसंतीने करायचं. म्हणून सावित्री निघते आणि असं वर शोधायला की आपल्याला योग्य वर कसा मिळेल या विचारात ती अशी लांब चालत जाते जंगलातून. आणि तिला असं दिसतं की एका ठिकाणी एक मुलगा लाकूड तोडत असतो. त्याला बघितल्यानंतर तिला असं वाटतं की हा तर राजपुत्र असला पाहिजे, तर हा दिसायला सुंदर आहे, पण लाकडं का फोडतोय? मग तिने जाऊन त्याला विचारलं की तुम्ही कोण आहात? त्याने पण तिला विचारलं तुम्ही कोण आहात? तेव्हा तिचा तर ड्रेस बीस आणि सगळं ते सगळं राजकन्यासारखं होतं. तेव्हा तो लाकूड तोडणारा जो मुलगा होता तो पण म्हणाला, हो बरोबर आहे, मी राजपुत्रच होतो पूर्वी, पण वडिलांचं सगळं राज्य गेलं, सगळं काही आमचं गेलं आणि आता मला ही वेळ आली. तेव्हा ती म्हणाली की आपण ज्या मुलाला शोधत होतो तोच हा मुलगा आहे, हाच वास्तविक हा राजपुत्र आहे, पण अशी वेळ आल्यामुळे याला हे काम करावं लागतंय. आता तुम्हाला माहिती आहे कोणावर कधी कुठली वेळ येईल आपल्याला माहिती आहे का? कोण दिवस येईल कैसा याचा कोण धरी भरवसा, या नाव आपलं जीवन आहे. कोणावर कोणती वेळ केव्हा कशी येईल काहीही आपण सांगू शकत नाही. आता ते विमान परवा क्रॅश झालं, वाटलं होतं आपल्याला? आतापर्यंत लंडनला किती विमानं गेली, ती झाली का क्रॅश? हे विमान झालं की त्यातला एकही कोण वाचला नाही, एकच मनुष्य वाचलेला आहे फक्त. असो म्हणजे त्यांच्या मनात सुद्धा नसेल असं अघटित घटना घडून जातात माणसाच्या आयुष्यात. असो तर तिने त्या मुलाला बघितल्यावर आपल्या घरी वडिलांना जाऊन सांगितलं की मी एक मुलगा पसंत केलाय, पण तो लाकूड तोडत होता. ते म्हणाले लाकूड तोडत होता, त्याच्याशी आम्ही तुझं लग्न नाही लावून देणार. पण म्हणाले तो पूर्वीचा राजपुत्र होता. मग आता काय झालं तर ते त्याचं सगळं राज्य खालचं झालं त्याच्या वडिलांचं, आणि आता ते जंगलात राहतात झोपडीत. तेव्हा वडील म्हणाले नाही आम्ही हे असं लग्न लावून देणार नाही. पण तिने निर्धार केला होता की याच मुलाशी मला लग्न करायचं. त्या ठिकाणी नारद आले आणि नारदांनी सांगितलं की तू या मुलाशी लग्न करू नकोस. कशासाठी? याला फक्त 1 वर्षाचं आयुष्य आहे, आणि 1 वर्षाचं आयुष्य म्हणजे 1 वर्षाने हा मरणार आहे, तर तू याच्याशी लग्न करू नको. तिने ते ऐकून घेतलं आणि तिच्या मनात तिने वरलेलंच होतं की याच मुलाशी आपण लग्न करायचं. आणि तिने वडिलांना सांगितलं की ते पुढची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोडा, पण माझं लग्न त्याच्याशीच लावून द्या. आणि वडिलांनी ते लग्न लावून दिलं तिचं. आणि पुढे 1 वर्षाचं मग आता ही पण त्याच्या जंगलात त्या झोपडीमध्ये राहायला लागली त्याच्याबरोबर जाऊन, आणि तिथे संसार करायला लागली. आणि सकाळी उठून देवासाठी फुलं आणायची, कारण ती एकदम देवभक्त होती. तिची देवावर फार श्रद्धा होती. देवासाठी फुलं आणायची, देवपूजा करायची, घरातली कामं करायची. अशा तऱ्हेने तिचं 1 वर्ष संपत आलं. पण तिला आठवण आली, नारदाने सांगितलेली की 1 वर्षाने याचा मृत्यू होणार आहे. आणि त्याला 3 दिवस असताना ती एकदम जागी झाली आणि तिने सावित्री देवीचं तिने पण व्रत करायला सुरुवात केली, कडक व्रत करायला सुरुवात केली. आणि 3ऱ्या दिवशी हा जेव्हा तिचा पती पुन्हा लाकूड तोडायला गेला कुठे वडाच्या झाडाखाली, आणि तिथे ते करत असताना त्याला ती चक्कर आली आणि तो पडतो. आणि त्यावेळेला म्हणजे 3 दिवस तिचे पूर्ण झालेले असतात व्रताचे, आणि जो मृत्यूचा दिवस असतो तोच तो दिवस असतो, आणि तो निश्चित पडलेला असतो. यमधर्म त्या ठिकाणी येतात. यमाचं काम काय? घेऊन जाणे. त्याप्रमाणे यम तिथे हजर होतात, आणि यम त्याचं ते निष्ठे शरीर आणि त्याचा आत्मा घेऊन जायला निघतात.
तेव्हा ती त्यांना विचारते, कुठे घेऊन चाललात? ते म्हणाले, मला आज्ञा आहे तसं मी करणार, मी आता याला घेऊन जाणार. ते म्हणाले, तसं याला नेता येणार नाही, मी पण येणार तुमच्याबरोबर. आणि ती यमधर्माच्या मागे मागे जायला सुरुवात करते. जाताना तिला ते बघतात की ही आपल्या पाठी 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 येते. खूप अशी चालत जाताना ती अशी, म्हणजे तिला किती आपण चाललो याचं काय भानच राहत नाही, कारण तिला मिळवायचं असतं परत त्याच्यात प्राण मिळवायचे असतात, त्याला जिवंत करायचं असतं. म्हणून ती अशी त्या मनात त्या इच्छा धरूनच त्यांच्या पाठी जात असते. असं चालत गेल्यानंतर यमराज बघतात, अरे खूप अंतर हिने कापलेलं आपल्याबरोबर. ते म्हणतात, तू अशी आमच्या मागे मागे येऊ नको, जमशील तू आत्ता घरी जा, परत घरी जा, आणि हा परत येणार नाही, तू किती जरी मागे आलीस तरी. तेव्हा ती काय त्यांचं ऐकत नाही, तिचं चालणं चालूच असं. असं चालत चालत ते म्हणतात की बघ, याला प्राण आणण्याचं किंवा याला जिवंत करण्याचं सोडून तू काही माझ्याकडे मागू शकतेस, मी ते द्यायला तयार आहे. आणि यमधर्मांकडे तिला 3 वर द्यायला तयार होतात. ते 3 वर कुठलेही 3 वर तू मागून घे. तेव्हा ती पहिला वर काय मागते की माझ्या सासू सासऱ्यांची दृष्टी गेलेली आहे, ती त्यांना दृष्टी परत मिळू दे. दुसरा वर काय मागते की आमचं गेलेलं राज्य आम्हाला परत मिळू दे. आणि तिसरा वर मागते की या घराण्याला वारस म्हणून आम्हाला एक मुलगा होऊ दे, म्हणजे एक अपत्य होऊ दे आम्हाला वारस म्हणून. आणि असे 3 वर मागते ती. आणि हे ऐकता ऐकता परत ती निघायला लागते. त्याप्रमाणे तिचे 2 वर तर तिचे पूर्ण होऊन जातात, ते तिचे दोन्ही वर पूर्ण करतात. पण तिसरा वर ती पुन्हा पाठी जात असते. आणि गेल्यानंतर ते म्हणतात, अगं तुझे पाय सुटतील, तू किती लांब मिळणार माझ्या मागे, तू जा, हा तुझा नवरा तुला परत मिळणार नाही. तेव्हा ती सांगते, असं कसं, तुमच्यावर माझा भरोसा आहे, तुमचीच तर मी पूजा करते, तुम्हीच तर खूप दयाळू आहात, तुम्हाला तर भक्तांची खूप चिंता असते आणि खरी दया तुम्हालाच येते. म्हटल्यानंतर मी तुम्हाला सोडणार नाही, पण मी तुमची पूजा करते, तुम्हाला मी खूप मानते. आणि ते सगळं ऐकल्यावर यमराजांना खूप दुःख झालं. आणि ते म्हणाले की बघ, काय तुझी इच्छा आहे? तेव्हा ती सांगते, तिने वारस मागितलेला असतो. आणि ते ती सांगितल्यावर ते म्हणतात, सौभाग्यवती भव तथास्तु. तथास्तु म्हटल्यानंतर आता पती मिळाल्याशिवाय मुलगा कसा होईल तिला? यमधर्म तर तथास्तु म्हणून मोकळे झाले. तिच्या भक्तीपुढे यमधर्मांना सुद्धा कळलं नाही की आपण काय वर देतोय. आणि तिने तो वर मागून घेतला त्यांच्याकडून, त्यांना प्रसन्न करून. आणि त्यांना तथास्तु म्हटल्यामुळे त्यांना परत त्या सत्यवानात शरीरामध्ये प्राण सोडावे लागले, परत त्याला जिवंत करावं लागलं. म्हणजे हे सत्यवान गेलेलं असून सुद्धा त्याला प्राण देण्याचं, जिवंत करण्याचं काम वडाच्या झाडाखाली झालेलं आहे. म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. अशी ही एक कथा आहे शास्त्रामध्ये सांगितलेली. आता दुसरं म्हणजे वडाचं झाड का निवडलेलं आहे? तर वडाच्या झाडाचं पण खूप महत्त्व आहे. पहिलं म्हणजे वडाच्या झाडाकडे बघितल्यावर आपल्याला काय दिसतं? हिरवंगार आहे झाड आणि भरगच्च भरलेलं आहे पानाने. आता भरगच्च पानाने भरलेलं असल्यामुळे पशु पक्षी सगळे येऊन त्याच्यावर आपापलं घरटं बांधतात आणि त्यांना ते झाड आश्रय देतं. म्हणून त्या झाडाला आधार वृक्ष म्हणतात. दुसरं म्हणजे या झाडावर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि दत्तगुरु यांचा वास असतो. म्हणून स्पेशल या झाडाला खूप महत्त्व आहे आणि त्या झाडाची पूजा केली जाते. तिसरं म्हणजे या झाडाची जी उंची आहे ती जवळजवळ 30 मीटर उंची आहे त्याची. आणि हे झाड कमीत कमी 200 ते 300 वर्ष जगतं. म्हणजे त्याचं आयुष्यमान सगळ्या झाडांपेक्षा जास्त आहे. म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे काय, वडाचं झाड कसं आहे बघा तुम्ही, हे झाड
कार्बन डायऑक्साईड घेतं आणि प्राणवायू सोडतं. म्हणजे याला काय म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये? नॅचरल व्हेंटिलेटर. माणसाला सिरियस झाल्यानंतर व्हेंटिलेटर लावतात ना, हे नॅचरल व्हेंटिलेटर म्हटलेलं आहे या झाडाला, की ते तुम्हाला स्वतः कार्बन डायऑक्साईड घेतं आणि प्राणवायू सोडतं. 56 दिवसामध्ये पूर्ण वाढ झालेल्या झाड कमीत कमी 712 किलो प्राणवायू सोडतं दिवसभरात. इतकी या झाडाची महती आहे. आणि याच झाडाखाली स्वामी समर्थ सुद्धा बसायचे, अक्कलकोटचे महाराज. आणि म्हणून त्यांनी शेवटी सुद्धा त्याच झाडाखाली देह सोडलेला आहे. आणि सगळ्यांना सांगितलं, झाड, वडाचं झाड, वडाच्या पारंब्या, वडाचं मूळ सोडू नका. वडाचं मूळ म्हणजे काय? सगळी ताकद कशात असते? मुळात असते झाडाची. झाड जे एवढं मोठं उभं राहतं आपल्याला दिसतं, त्याची खरी ताकद त्याच्या मुळात असते. म्हणजे त्याचं मूळ कुठलं? त्याचं मूळ म्हणजे वरती झाड, म्हणजे जे 33 कोटी देव आहेत त्यांचं मूळ काय आहे? सद्गुरू. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की वडाच्या झाडाच्या पारंब्या आणि वडाचं मूळ सोडू नका, म्हणजे सद्गुरूंना सोडू नका, त्या शक्तीला सोडू नका. असा संदेश अक्कलकोट महाराजांनी सुद्धा शेवटी दिलेला आहे आपल्या भक्तांना. दुसरं म्हणजे या झाडाबद्दल सांगायचं झालं तर प्राणवायू तर देतच देतं, पण या झाडाची साल, या झाडाची लाकडं, या झाडाच्या येणारी फळं पशुपक्षी खातात, सगळे पक्षी. तिसरं म्हणजे याची साल आणि याच्यातून निघणारा चिक, ह्या सगळा आयुर्वेदिक दृष्ट्या हे झाड खूप महत्त्वाचं आहे आणि गुणकारी आहे. रोग प्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये आहे. म्हणून लिव्हरसाठी सुद्धा वडाच्या झाडाचा सालाचा रस दिला जातो. आणि शक्तिवर्धक असं हे झाड आहे. म्हणून या झाडाला शरीर विज्ञान शास्त्रामध्ये सुद्धा महत्त्व आहे, आयुर्वेदामध्ये. अशा ह्या आपण वडाचं झाड जर बघितलं तर याचा विस्तार एवढा मोठा असतो, एवढा विस्तार कुठल्याही झाडाचा नाही. आणि की फुलांनी पानांनी भरल्यानंतर हे झाडाखाली जर आपण बसलो तर पशु पक्ष्यांना तर त्यांना बसायला ते छान जागाच मिळते. घरटी त्याच्यावर ते बांधतात आणि आरामात मजेत राहतात. आणि आपल्यासारखे उन्हातून जाणारे वाटसरू उन्हाने तापून निघाल्यानंतर त्या झाडाखाली बसल्यानंतर आपल्याला सुद्धा आनंद वाटतो, आपल्याला सुद्धा सावली देते. म्हणजे विश्रांती देणारं स्थान आहे हे वृक्ष. कसा आहे? विश्रांती देणारा आहे, आनंद देणारा आहे. आणि तिथे बसल्यानंतर सतत तो प्राणवायू सोडत असल्यामुळे माणसांना ताकद आल्यासारखं होतं. जसं आपण आपल्याला थकवा आला की ग्लुकोज डी पावडर पितो ना आपण, ते प्याल्यानंतर कसं आपला थकवा दूर होतो, तसं या झाडाखाली बसल्यानंतर तो सतत प्राणवायू सोडत असल्यामुळे बसणाऱ्या माणसाला सुद्धा आल्हाददायक वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या झाडाच्या ज्या पारंब्या येतात, या पारंब्यातून पुन्हा झाड निर्माण होतं. परत दुसरं झाड लावावं लागत नाही. त्याच्या पारंब्या तुम्ही बघितल्या असतील, या जमिनीपर्यंत लांब होतात आणि जमिनीत लांबपर्यंत परत त्याच्यातून दुसरं झाड निर्माण होतं. म्हणजे असा या झाडाचा विस्तार आहे. म्हणजे बघितलं आपण तर सगळ्या दृष्टीने हे झाड अत्यंत उपयोगी आहे. म्हणजे आपल्या जीवनात, मानवाच्या जीवनात, पशुपक्ष्यांना सगळ्यांना हे झाड उपयोगी असल्यामुळे या झाडाची पूजा या स्त्रिया त्या दिवशी करतात. असो तर आपण जे आता सावित्रीच्या व्रताची कथा ऐकली, तर हे सावित्री देवीचं व्रत केल्यानंतर, मनपूर्वक व्रत, श्रद्धापूर्वक व्रत केल्यानंतर राजा राणीला सुद्धा मुलगी झाली. आणि सावित्रीने सुद्धा हे कठीण व्रत केल्यामुळे तिला सुद्धा तिचे पती पुन्हा जिवंत मिळाले. म्हणजे या कथेमधून तुम्ही काय शिकण्यासारखं आहे? की तुमची श्रद्धा अतिशय महत्वाची आहे. परमार्थामध्ये काय महत्वाचं आहे? काय तुम्ही फळं आणून दिली खायला, काय तुम्ही कपडे आणून दिले, काय तुम्ही पैसे दिले, हे महत्वाचं आहे का? नाही. श्रद्धा पाहिजे. जवळजवळ आस्था अधिक, तवतव भेटीची जवळीक. ही आस्था तुमची जेवढी जास्त असेल तेवढे तुम्ही देवाच्या जवळ जाता.
नाही तर यायचं बसायचं काहीतरी मजा करायची हसायचं निघून जायचं याला काही अर्थ नाही. श्रद्धापूर्वक आपण बसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. जर आपण नवविधा भक्ती ऐकली तर नवविधा भक्तीमधलं पहिली भक्ती कुठली आहे? श्रवण भक्ती. आणि ही श्रवण भक्ती म्हणजे ऐकणं. आता ऐकता तर तुम्ही सगळेच आहात, सगळ्यांचे डोळे माझ्याकडे आहेत, कान माझ्याकडे आहेत, पण तुम्ही एक चक्कर मारून येऊ शकता घरी. आता मारून येऊ शकता ना, बिन वाहनाची गरज नाही, पण घरी चक्कर मारून कपाट बंद आहे का, भाजी उद्या काय करायची, म्हणजे या गोष्टींना आणि इथे ऐकण्यामध्ये काय अर्थ आहे का? काय पदार्थ पडेल आपल्या? नाही. इथे ऐकताना पूर्ण संबंध आपल्या 9 इंद्रियांची शक्ती कानाच्या ठिकाणी एकवटून आपण ऐकायचं आहे. आणि तसं जर आपण ऐकलं, मनपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकलं, तर समर्थांनी म्हटलंय काय आपल्यावर परिणाम होतो? श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. क्रिया आपली तत्काळ पालटून जाते. आपल्याला वाटायला लागतं की खरंच आपलं आयुष्य इतकं वाया गेलं, आपण देवाची भक्ती केली नाही, ईश्वरासाठी काही केलेलं नाही, आणि आपण दिवस रात्र संसार करतोय. आणि दुसरी काय, आता मुंबईतल्या लोकांचा लाईफ कसं आहे? सकाळी उठायचं, आंघोळ करायची, ऑफिसला जायचं, ऑफिसमधून सुटायचं, रात्री घरी यायचं, काहीतरी खाल्लं, झोपलं परत संध्याकाळी, हे असं रुटीन आहे त्यांचं. या रुटीनमध्ये रोजचं रुटीन तुमचं, त्याच्यात तुमचं कधी 58 वर्ष होऊन रिटायरमेंट येते ते तुम्हाला सुद्धा कळत नाही. आणि मग ते त्यांना सगळ्यांना होतं, अरे आता मी रिटायर होणार 2 महिन्याने. याच रुटीनमुळे, मग या रुटीनमधून तुम्ही बाहेर पडायला नको का? ज्या ज्या वेळेला तुम्हाला सुट्टी असते, ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ रिकामा मिळतो, त्या वेळेला तुम्ही संतांच्या सहवासात बसायला पाहिजे. अहो सगळ्यांनी सांगितलं, सगळ्या शास्त्रांनी, संतों की संगत में बैठो, हंसों की पंगत में बैठो. संतांच्या संगतीत नुसतं बसा. बसल्यानंतरच तुम्हाला त्याच्यातला फरक जाणवायला लागेल. आता बघा, मला सकाळी जरा घसा दुखत होता, म्हणजे संध्याकाळी बोलायचं की नाही, मला ही मुलं म्हणायला लागली, आई 5-10 मिनटं प्रवचन करा, पण तुमचं प्रवचन नाही झालं तर सगळे नाराज होतात. पण आता मी व्यवस्थित आहे, मी 2 तास प्रवचन करू शकते आरामात. ही ताकद कुठे येते? या ठिकाणी येते. चार्जिंग स्टेशन, चार्ज करण्याचं स्टेशन. तुमच्या घरी आहे का चार्जिंग? तुम्ही मोबाईल चार्ज करतात तसं नाही. मग शेजारचे लोक आहेत का चार्जिंग करणारे तुम्हाला? अहो ते चार्जिंग कुठलं, तुम्हाला हैराण करून तुम्हाला उलट तुमच्या पाठी काळज्या लावतात. इथे तुमच्या काळज्या विसरा म्हणून सांगतात. काळज्या करू नका, इथे बसल्यानंतर तरी करू नका. कारण ज्याने आपल्याला निर्माण केलंय तो आपली काळजी करणार नाही का? तुमच्या मुलाची काळजी करता ना? लहानपणी तर केली हो, जन्म झाल्यावर, पण अजूनही करता. त्याचा डबा करून दे, मुलीचा डबा करून दे, तिचे कपडे धु, करता की नाही? पण मुलीची काळजी आहे ना तुम्हाला? मग तुम्हाला जर तुमच्या मुलीची काळजी आहे तर देवाला आपली नसेल? निर्माण कोणी केलंय तुम्हाला? देवाने. सगळे अवघे ब्रह्मांड निर्माण केले, सगळं ब्रह्मांड निर्माण केले, तुम्हाला आम्हाला एकट्याला नाही. किती प्रेम पाहिजे आपल्यावर, त्या शक्तीवर प्रेम पाहिजे, त्या देवावर प्रेम पाहिजे. एक दिवस जरी सत्संग गेला तरी आम्हाला वाटतं की अरे काय खूप चुकल्यासारखं वाटलं. मे महिना आपला असंच गेला. इथे कार्यक्रम होता तर इथे जरा त्यांच्या जेवणाचं दुसरं जेवण होतं, म्हणून आम्ही त्या दिवशी कॅन्सल केला. म्हणजे आपल्याला महाराजांनी जे वर्षभर कार्यक्रम करून दिलेले आहेत ते याच्यासाठीच करून दिलेले आहेत की तुम्ही संसारामध्ये जे चार्जिंग तुमचं गेलेलं असतं ते इथे येऊन परत करून घ्या चार्ज. आता तुमचा मोबाईल खूप असेल, काहीतरी 1 लाखाचा, खूप लोकांजवळ चांगले चांगले मोबाईल असतात, पण त्याला चार्जिंग नसेल तर फोन करता येईल मला? नाही ना. तो तर महाग आहे, करता आला पाहिजे. चार्जिंग 0 किंमत. तसं इथे
खूप मोठे आहात आणि खूप काय काय शिकलेले आहात आणि घरी भरपूर काय काय चार्जिंग खाली डाऊन झालंय. बघा तुम्ही सगळे आपल्याला जे भेटतात ते डाऊन करणारे भेटतात. फक्त संत सोडून फक्त संत तुम्हाला चार्ज करू शकतात, कारण निष्काळजी करू शकतात, निर्भय करू शकतात. हे संतांचं मुख्य काम आहे. निर्भय करतात, येणाऱ्या प्रत्येकाला निर्भय करतात. अहो मला जेव्हा स्वामींनी माझं सिलेक्शन केलं तेव्हा माझे आईवडील म्हणाले की ही घाबरट आहे, हिला नका देऊ, दुसऱ्या मुली घेऊन जा आमच्या. महाराजांना लगेच म्हणाले घाबरट असली आम्ही त्याला पक्की करतो, पण आम्हाला हीच पाहिजे, त्या लग्न गिग्न करणार आहेत असं सांगितलं. म्हणजे संत बरोबर आतून ओळखतात. तुम्हाला सुद्धा समजतं आतून. तुम्ही मुलगी बघायला जाता तेव्हा बघता ना, नाही नाही हे बरोबर नाही, काय काम करेल घरी असं मला वाटत नाही. तुम्ही लगेच बघितल्यावर ओळखता. तुम्ही ओळखता, मग संत किती ओळखत असतील. अहो त्यांना सर्वज्ञ म्हटलेलं आहे. मागचं ज्ञान, पुढचं ज्ञान, आत्ताचं ज्ञान, तिन्ही काळाचं ज्ञान आहे त्यांना. आणि दुसरं गोष्ट मी तुम्हाला सांगते की ही श्रद्धा का पाहिजे. सावित्रीच्या उदाहरणावरून, सावित्री एक सगळ्या स्त्रियांना एक आदर्श आहे, आदर्श स्त्री म्हणून, की तिचा आदर्श आपण काय ठेवायचा, की श्रद्धेने यमधर्माला जिंकून तिने आपल्या पतीला परत आणलेलं आहे. म्हणजे श्रद्धेने काय काय होऊ शकतं बघा. श्रद्धावान लभते ज्ञानम. ही श्रद्धा जर तुमची चांगली असेल, ज्ञान तर होतच होतं, पण तुमच्या मनात ते शक्ती तुम्हाला प्राप्त होऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी ईश्वराकडून दिल्या जातात आपोआप, न सांगता. श्रद्धा चांगली पाहिजे. दूध घेताना तुम्ही पातळ दूध घेता, दूधवाल्याला सांगा काय पातळ दिलंय आज, हे नको आम्हाला, का तुम्ही घट्ट दूध मागता. तसं इथे श्रद्धा सुद्धा निर्भय पाहिजे. कालवा कालव केलेली श्रद्धा चालत नाही. ते मनात संशय असलेली श्रद्धा चालत नाही, मनात विकल्प असलेली श्रद्धा चालत नाही. बघा मागच्या वर्षी मला वाटतं आषाढी एकादशीला सगळे जी जातात मंडळी, वारकरी मंडळी, त्यांच्यातून एक गृहस्थ गेले आणि त्यांच्या घरी त्यांचा कुत्रा होता. तो कुत्रा म्हणजे काय, ते वाचायला बसले की कुत्रा समोर हजर. आता कुत्र्याला आपली ज्ञानेश्वरी वगैरे वाचलेली समजणार आहे, समजणार आहे, पण तो बरोबर हजर व्हायचा. आरतीच्या वेळेला तो कुत्रा बरोबर हजर व्हायचा, देवाकडे बघत बसायचा. असं करत करत त्या लोकांना, गावातल्या लोकांना खूप आश्चर्य वाटायचं की तुम्ही वाचता हरिपाठ वगैरे, हा कुत्रा कसा काय येऊन बसतो समोर. मग प्रत्येकजण त्याची पूजा करायला लागला कुत्र्याची, की हा मागच्या जन्मीचा कोणीतरी माणूस असला पाहिजे, की हा बरोबर इथे वाचायच्या वेळेला, आरतीच्या वेळेला येऊन बसतो. मग असं करत करत लोकांनी त्याची पूजा करून त्याचं नाव महाराज ठेवून दिलं. महाराज, आज महाराज कुठे गेले असं ठेवून दिलं. आणि हे जेव्हा निघाले त्याचे मालक कुठे, पंढरपूरला वारीतून, तेव्हा याला कळलं की यांची तयारी करून हे कुठेतरी बाहेर चाललेले आहेत. आज सुद्धा तयार झाला. त्यांच्या मागे 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 जवळजवळ 200-250 किलोमीटर हा गेला पंढरपूरपर्यंत. आणि तिथे तर तुम्हाला माहिती आहे 10-15 लाख लोक तर सहज असतात दर्शनासाठी गेलेले. त्याच्यामध्ये तो मालक निघून गेला, म्हणजे त्या गर्दीतून दर्शनाला, आणि याची आणि मालकाची चुकामुक झाली. मालकाने खूप शोधाशोध केली पण सापडलाच नाही कुत्रा, गेला कुठे. मालकानं पण आत काळजी वाटायला लागली की मला सोडून कधी हा राहत नाही, माझ्याबरोबर चालतोय अख्खी, म्हणजे पूर्ण पालखी चालला, आणि आता कुठे गेला. त्यांनी खूप शोधलं पण तो काही सापडला नाही. शेवटी ते आपलं पंढरपूरच्या विठोबांना दर्शन घेतलं, त्यांना सांगितलं मनातलं, आणि ते निघाले आणि घरी आले. आणि घरी आल्यावर त्या सगळ्या लोकांनी महाराज कुठे आहेत, महाराजांना कुठे सोडलं. ते बोलले महाराजांची आमची गाठ नाही. कशी गाठ नाही, तुमच्या बरोबर होता. आणि बोलले मी दर्शनला गेलो त्याच्यात कुठे सटकला कळलं नाही आम्हाला. हे गेले संध्याकाळी महाराज हजर.
सांगा मला, म्हणजे ते ज्या वाटेने आले त्या वाटेने वास घेत 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 बरोबर मालकाच्या घरी संध्याकाळी हजर. कशामुळे? मालकावर असलेलं प्रेम, मालकावर असलेली श्रद्धा. साध्या उदाहरणावरून आपल्याला कळेल. प्रेमा खातर तो आला परत. त्याला तिकडून काही पंढरपुरात मिळालं नसतं, कोणाच्या मागे दुसऱ्याच्या घरी गेला असता, चक्कर मारून आला असता, काय बिघडलं असतं? नाही. आपला मालक म्हणजे आपला मालक, त्याच्याशी कोणाची तुलना होऊ शकत नाही. म्हणून तो कुत्रा आला परत. आणि त्यांचा आनंद म्हणजे काय, गावातल्या लोकांनी तो उचलूनच घेतलं. महाराज आले, महाराज आले, महाराज आले. ही स्टोरी पेपरमध्ये आली होती. आणि ती ज्या दिवशी मी या प्रभूच्या घरी गेली होती त्या दिवशी तो पेपर आलेला होता. आणि मी सगळी स्टोरी त्या पेपरमधली वाचली. म्हणजे मुक्या जनावराला जर एवढं कळतं तर माणसाला किती कळायला पाहिजे. आणि ही श्रद्धा खरंच बघण्यासारखी असते एकेकांची. आता इथे मला तुम्हाला जास्त सांगायला वेळ नाही आहे वास्तविक, पण इथे आल्यानंतर तुम्ही काय प्रत्येकाने घरचे प्रश्न इथे काही विचारायचे नाही, लक्षात ठेवा. कारण महाराजांनी आम्हाला इथे कशासाठी आणून ठेवलेलं आहे? अध्यात्माचं विवेचन करण्यासाठी, अध्यात्माचं ज्ञान तुम्हाला सांगण्यासाठी, देण्यासाठी या ठिकाणी महाराजांनी आम्हाला आणून ठेवलेलं आहे. आणि ते काम आमच्याकडून झालं पाहिजे आणि त्याची महाराजांना अपेक्षा आहे. इथे येऊन जर तुम्ही शाळेत येऊन मास्तरांना विचारायला लागाला की आज माझी आई बरी नाही आहे, कधी बरी होईल, त्याला तिने काय औषध घ्यायचं, मास्तर सांगतील? ते म्हणतील नाही मला नाही माहिती, डॉक्टरकडे जा. तसं इथे आल्यानंतर इथे आपण इकडच्याच गोष्टी केल्या पाहिजेत. मी एका ठिकाणी स्वामी माधवनाथ म्हणून पुण्याला त्यांचा एक संप्रदाय आहे. आणि त्या संप्रदायात पुण्यात भरपूर लोक आहेत त्यांचे शिष्य. तर त्या माधवनाथांचं एक ज्ञानेश्वरीचं पुस्तक महाराजांना वाचायला मिळालं, कोणीतरी दिलं. आणि महाराजांचं वाचून झालं आणि महाराजांनी मला दिलं. म्हणाले बाई तू पण वाच, तुला प्रवचनाला छान आहे, विवेचन फार सुंदर आहे. म्हणून मी पण वाचलं. महाराज मला म्हणाले बघ तू कधी पुण्याला गेलीस ना तर त्यांचं दर्शन नक्की घेऊन ये. आणि आम्ही सहज असं पुण्याला गेलो, दोघी माझ्या बरोबर होत्या. आणि तिकडे गेल्यानंतर मी बरोबर त्यांचा मठ शोधून काढला आणि बेल मारली त्यांच्या घराची. त्यांच्या मिसेस आल्या. मी म्हटलं महाराज आहेत का, दर्शन घ्यायचं मला. त्यामुळे आज दर्शनाचा दिवस नाही आमचा, आज तुम्हाला दर्शन नाही मिळणार. तर मी म्हटलं महाराज काय करतायत? म्हणाले त्यांचं आत्ताच जेवण झालं आणि ते पलंगावर आराम करतात. तर मी म्हटलं त्यांना फक्त महाराजांना तुम्ही असं सांगा की कोल्हापूरचे जे काडसिद्धेश्वर महाराज आहेत त्यांची सेवा करणारी मुलगी तुमच्या दर्शनाला आली एवढंच सांगा फक्त. आणि त्यांनी जर हो म्हटलं तर मला आत घ्या, नाहीतर आम्ही इथून दरवाजाला नमस्कार करून जातो. त्या विचारायला गेल्या आतमध्ये. त्यांनी सांगितलं की असं असं काडसिद्धेश्वर महाराजांची शिष्य आली आहे सेवा करणारी. ते म्हणाले बोलव तिला. दरवाजा उघडला, मला हात घेतला आणि मला म्हणाले कोण तू? तर मी सांगितलं असं काडसिद्धेश्वर महाराज आहेत कोल्हापूरचे, त्यांचे मी शिष्य आहे. तर मी त्यांच्या सेवेलाच असे त्यांच्याजवळ राहून त्यांची सेवा करतो. त्यांना खूप आनंद झाला. अरे अरे खूप भाग्यवान आहेस तू, अरे ही सेवा कोणालाही मिळत नाही, किती वर्षापासून आहेस? त्यावेळेला मला वाटतं काहीतरी मला 40-42 वर्ष झाली होती. अरे वा 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 वा, पाठीवर ताप मारायला लागले माझ्या. मग त्यांच्या मिसेसला म्हणाले अगं तू अशा मुलीला बाहेर ठेवणार होतीस, मला सांगायचं नाही? पण म्हणाली महाराजांनी तुम्हाला इथे पाठवलं पुढे. मी म्हटलं आमच्या गुरूंनी तुमचं एक ज्ञानेश्वरीचं पुस्तक त्यांना कोणीतरी आणून दिलं, त्यांनी वाचलं, मला पण दिलं आणि मला सांगितलं तू पुण्यात गेलीस तर दर्शन घेऊन ये. म्हणाले ते मला ओळखतात. तर मी त्यांना म्हटलं अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. एवढं एकच वाक्य मी बोलली की अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. त्यांना एवढं तू प्रवचन करतेस का?
तू रामदास स्वामींच्या भाषेतच मला उत्तर दिलंस. ये ये इकडे ये ये. आणि त्यांच्या छातीला माझं डोकं लावलं आणि मला म्हणाले, त्यांच्या बायकोला म्हणाले, जा प्रसाद आण आतून, पेढा आण. त्या खडीसाखर घेऊन आले. याला पेढा म्हणतात. पेढा आण. आणि त्या पेढा घेऊन आल्या आणि मला द्यायला लागला आता, इकडे आण वाटी. वाटी घेतली पेढा मला भरवायला लागलं. आई मुलाला भरवते तसं. सांगू तुम्हाला, मला एवढा आनंद झाला की फक्त संतच ओळखू शकतात, बाकीच्यांचं कामच नाही. सोडा, फक्त संत संतांना बरोबर ओळखतात. त्यांनी बरोबर मला ओळखलं आणि तोंडात पेढा घातला मला आणि मला म्हणाले, सांग आता तुला काय पाहिजे, काय पाहिजे तुला. मी त्यांना सांगितलं की बघा, तुमच्या चेहऱ्यावर जो आज आनंद दिसतोय, हा आनंद कुठल्या कपडे घातल्यामुळे, चांगला ब्लॉकमध्ये राहता म्हणून किंवा दागिने घातल्यावर तो आनंद नाही आहे. हा आनंद शाश्वत सिद्धीला प्राप्त केल्याचा आहे. ते ज्ञान तुम्हाला झालेलं आहे, तुम्हाला ते पचलेलं आहे आणि रोमारोमा तुमचं भिनलेलं आहे. आणि त्यामुळे सगळं नाशिवंत, सगळं मिथ्या असं म्हणून सोडून सगळं तो तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, हा निर्भय आनंद आहे. असा आनंद आम्हाला मिळाला पाहिजे. अहो, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवले, माझं डोकं छातीला लावलं, म्हणून जा जा, तुला सगळं मिळणार, ज्ञान मिळणार, आनंद मिळणार, शक्ती मिळणार, सगळं मिळणार. अगं तू डायरेक्ट देवाची सेवा करतेस, तुझ्या गुरूंची सेवा करते. अगं गुरूंची सेवा इतकी सोपी नाही आहे. गुरु सलाकून पालाकून बघतात आणि संत असे ब्रह्मज्ञानी संत, पोचलेले संत, त्यांच्या परीक्षा म्हणजे साध्या नसतात. जर कच्चं लाकूड असेल ना तर अग्नी धुसफूस जळून जाईल, राखून जाईल. पक्क लाकूड असेल, सागवान बिगवान, तर हळूहळू हळूहळू धुमसत पेटेल, राहील. पण म्हणाले त्यांच्या परीक्षा खूप कठीण असतात. त्यांचं ज्ञान म्हणजे अग्नीसारखं प्रज्वलित असतं. चांगलं असेल तर, नाही तर बस मग. म्हणाले पण तू काळजी करू नकोस, तुला तुझे गुरु बरोबर तुझ्या त्याच ठिकाणावर नेऊन सोडणार आणि माझा पण तुला आशीर्वाद आहे. पण उद्या आमच्याकडे सत्संगाचा तास आहे, तू येशील का. येईन ना म्हटलं. तर म्हणे उद्या सकाळी तू 9 वाजेपर्यंत यायचं, 10ला चालू होईल. तर ते त्यांच्याजवळ एक माझ्यासारखी सेवा करणारी मुलगी होती. मी म्हणाले की लवकर या, आमच्याकडे नंबर दिले जातात, तुम्हाला जर 5 नंबर मिळाला, 5 नंबरच्या जागेवर तुम्हाला बसवतील. असं प्रत्येक चौकोनावर नंबर टाकलेले होते. 5 नंबर, 10 नंबर, 15, 25 नंबर असे टाकलेले होते. तर मी म्हटलं येण्याचा प्रयत्न करते. ते म्हणाले, तुला नंबर नाही आहे, तू कधी ये, तुला नंबर नाही. पण मी म्हटलं नाही, आपण नियमाप्रमाणे त्यांच्या वागलं पाहिजे. त्यांनी जरी सांगितलं तरी त्यांचा नियम आपण मोडायचा नाही. म्हणून मी गेली. पण मला मिळाला 54 नंबर. कारण कधी लवकर येऊन यांचे शिष्य बसले होते. तुम्ही लोक हळूहळू बाथरूमला जाता, इकडे तिकडे बघत बघत आमचा कार्यक्रम चालू झाला, मध्ये मध्ये येऊन बसतात. असं नाही, कार्यक्रम चालू व्हायच्या आधी येऊन बसले होते. आणि मला 54वा नंबर मिळाला. मग मला त्यांनी गेल्यावर दाखवलं, हा 54 नंबर तुमचा बसायचे. मी बसले. त्यांना आठवण आली. ते म्हणाले की कालची पांढरी साडी आली आहे का बघ. त्या मुलीला पाठवलं. ती माझ्याजवळ आली. महाराज तुमच्याबद्दल विचारत आहेत. काय विचारलं. पांढरी साडी आली आहे का विचार. म्हणजे सांगा मी आली आहे म्हणून. मग ते महाराज बाहेर आले. माझ्याजवळ, तुला कुठे बसवलं इथे, उठे तू, उठ, तुला नंबर नाही, चल तू. आणि इथे ते बसले. पहिला नंबर माझा, ताई बसल्या त्याच्या पहिल्या नंबरला. इथे बस, इथे तुझा नंबर आहे. सगळे बघत बसले. म्हणजे आम्ही मागे शेवटी आणि हे मागून पुढे. आता संतांचं काय सांगणार आपण. त्यांनी बसवलं आणि म्हणाले आता आमचा तास कसा आहे की ज्याला काही अडचण आहे त्यांनी चिठ्ठी लिहायची आणि ती चिठ्ठी ओपन केली जाईल आणि त्या चिठ्ठीमध्ये काय येईल त्याचं उत्तर महाराज देतील. तेव्हा खूप चिठ्ठ्या गोळा झाल्या होत्या, त्या बॉक्समध्ये टाकलेल्या होत्या. तेव्हा महाराज त्यांच्या असिस्टंटला म्हणाले, हे बघ, चिठ्ठ्या वाचून सिलेक्ट करायच्या,
संसारिक चिठ्ठ्या घ्यायच्या नाहीत. इथे फक्त आध्यात्मिक प्रश्न विचारले जातील, त्याची मी उत्तर देणार, संसारातली नाही. आधीच सांगून टाक सगळ्यांना. त्या सिलेक्ट कर तुझ्या चिठ्ठ्या आणि जितक्या राहतील त्याच्यात मी आज त्याच्यावर प्रवचन करणार. आणि मी सांगू तुम्हाला, ज्ञानाच्या चिठ्ठ्या निघाल्या 10-12 फक्त, आणि बाकीचा एवढा कचरा सगळा असंच. माझं असं झालं, माझं तसं झालं, माझं तसं झालं, माझं हे गेलं, माझं ते गेलं, या चिठ्ठ्या जास्त होत्या. मग ते म्हणाले की ह्या ज्या आता 10-15 काढल्या आहेत त्या कसल्या आहेत? ते आध्यात्मिक प्रश्न आहेत. श्रद्धा कशी वाढवायची, ज्ञान कसं प्राप्त करायचं, ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिष्याची पात्रता काय असली पाहिजे, ही सेवा गुरुची कशी केली पाहिजे, कोणत्या प्रकारे केली पाहिजे, असे प्रश्न सगळे सिलेक्ट केले. आणि त्याच्यावर महाराजांनी प्रत्येक 10-10 मिनटं प्रत्येक चिठ्ठीचं उत्तर दिलं. आणि अशा तऱ्हेने सत्संग संपला. सत्संग संपल्यावर त्यांनी मला उभं केलं. मला म्हणे तू उभी राहा. तर मी उभी राहिली. म्हणाले काळ सिद्धेश्वर महाराज कोल्हापूरचे, त्यांची ही शिष्य आहे आणि ही सुद्धा प्रवचन करते बरं का. मला मस्त मगाशी उत्तर दिलं. अंतर्निष्ठांच्या कोणा अंतर्निष्ठ जाणती, एकाच वाक्यात, जास्त गुरुंचं सांगितलं नाही. आणि म्हणाले ही त्यांची शिष्य आहे आणि ते सुद्धा आता ही एवढी बोलते म्हटल्यावर गुरु कसे असतील, महाराजांचं कसे असतील ते सगळ्या शिष्यांना सांगायला लागले. तुम्हाला काही उद्या अडचण आली तर त्यांना जाऊन विचारायची. मला असं मनात वाटलं की तुम्ही प्रत्यक्ष त्यांचे गुरु असताना महाराजांच्याकडे का पाठवतायत, असं मला क्षणभर वाटलं. असं उत्तर का दिलं त्यांनी. मी विचार केला आणि मला काय म्हणजे उत्तरच मिळेना त्याचं की स्वतः गुरु असताना आपल्याकडे का पाठवतायत कोल्हापूरला. नंतर आम्ही सगळं झालं, मी जायला निघाली तेव्हा ते मला म्हणाले बघ मी जिवंत असेपर्यंत मला येऊन भेटत जा मध्ये मध्ये, येशील ना. म्हटलं नक्की, मी पुण्याला आल्यावर तुमचं भेट घेणार म्हणजे घेणार. आणि सगळं झालं, नमस्कार करा, डोक्यावर आठवलं, आम्ही निघून गेलो. गेल्यावर महाराजांना सगळा वृत्तांत सांगितला. महाराजांना खूप आनंद झाला. आता तुमच्या मुलाने काय चांगले मार्क मिळवले, चांगला पास झाला, तुम्ही सांगितलेली कामं केली की तुम्हाला किती आनंद होतो. वा वा, काय काय केलं आमच्या मुलाने आज, कुठे ठेवू त्याला आणि काय काय देऊ खायला, असं आईला वाटतं की नाही. तसं महाराजांना झालं. काय माझी मुलगी तिकडे काय काय बोलून आली आणि काय काय शाबासकी घेऊन आली. खूप महाराजांना आनंद झाला. आणि महाराजांनी जेवताना मला सगळे प्रसाद बिसाद दिले. संपला कार्यक्रम, संपला. आता नंतर आम्ही पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यावर मी महाराजांना म्हटलं स्वामी माधव तळतांचं मी दर्शन घेऊन येऊ का. जा ना म्हणाले, गाडी घेऊन जा आपली. ड्रायव्हरला बोलवले, तुला गाडीतून घेऊन जाते, महाराजांचं दर्शन घ्यायला जाणार आहे म्हणून मला सांगितलं. तेवढ्यात पुण्याची भक्त जे होते त्यांना ते म्हणाले की कोणते महाराज. म्हटलं माधवनाथ महाराज. म्हणाले त्यांनी देह ठेवला. म्हणजे त्यांनी मला त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर कळलं की त्यांनी त्यांच्या शिष्यांना महाराजांच्याकडे का जायला सांगितलं, की ते देह ठेवणार होते. त्यांना कळलं होतं आधी की देह ठेवल्यानंतर जर तुम्हाला काही शंका असेल तर तिकडे जा. म्हणजे संतांचं बोलणं असं सहजासहजी सगळ्यांना कळत नाही, पण त्याच्या पाठीमागे हा हेतू होता की तुमची सगळे प्रश्न वास्तविक. आता आपल्याला काय महाराजांनी देह ठेवला, आपल्याला काय प्रश्न आहेत का. आता सगळ्यांना निशंक करून टाकलेलं आहे महाराजांनी. सगळं सांगितलेलं आहे, काय सांगायचं शिल्लक ठेवलेलं नाही. मला सांगितलं, तुम्हालाही सांगितलं. सिक्रेट मधलं सिक्रेट सांगितलेलं आहे आपल्याला. त्याला कसं प्राप्त करायचं आणि त्याची कृपा कशी संपादन करायची, सगळं सांगितलेलं आहे आपल्याला महाराजांनी. आणि म्हणून हे सगळं संसार करत असताना सुद्धा भाऊसाहेब महाराजांनी जसं सांगितलं, आत्मानं विद्धी, तुमचं लक्ष त्या आत्म्याकडे असू द्या. तो आत्मा तुमच्या जीवनातील प्रत्येक पेच प्रसंग सोडवून देईल. खरं म्हणजे घरातल्या वृद्ध आई वडील इथे येतात, लंगडत चालत बिलत
त्यांच्यापेक्षा तरुण मुलांनी इथे आलं पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या मुलांना नक्की घेऊन येत जा सत्संगामध्ये, कारण बाहेर वातावरण अतिशय खराब आहे, अतिशय खराब आहे वातावरण बाहेर. त्या मुलांना काही कळणार नाही, ते कधी घसरतील ते. म्हणून मुलांना पुढे घालून तुम्ही आणत जा कार्यक्रमला. खास बघा ताईची मुलगी प्रत्येक वेळेला येताना मुलाला घेऊन येते, आणि तो पण विचारतो आपल्याला कधी जायचं महाराजांच्याकडे सत्संगाला. बघा कशी आवड. ती बाबूची मुलगी एवढीची आली की नमस्कार करतात, बस एकच काम. इथलं तिला एवढं आवडतं, खाली उतरायला बघत नाही ते. असं सत्संगामध्ये तुम्ही आणलं पाहिजे मुलांना. तुमचं तर झालं हो, तुमच्या आयुष्याचं कल्याण झालेलं आहे, महाराजांनी केलेलं आहे, पण तुमच्या मुलांचंही झालं पाहिजे. लक्षात ठेवा, त्याची परीक्षा आहे आणि त्याचा क्लास आहे, त्याची नोकरी आहे, हे असं नाही. पुढे घालून आणायचं. एरवी लाड करायची, या बाबतीत लाड नाही करायची. घेऊन यायचं, इथे ऐकायचं, 2 तास 1 तास बस इथे सेवेला लावायचं. बघा तुमच्या मुलांमध्ये फरक झाला पाहिजे. होईल तुम्हाला लगेच 2 फेऱ्यांमध्ये समजेल तुम्हाला. झालाच पाहिजे. अहो आमच्याकडे छोटा मुलगा येतो, त्यांनी इथलं सगळं सेवा बघितली आणि तो त्याच्या वडिलांना सांगतो मला गुरुआईंची सेवा करायची. तुम्ही विचारा ना बाबा, मी कधी येऊ भेटायला. आपला या नितीनचा तो छोटा आहे ना, 7 वर्षाचा फक्त, तो मला फोनवर सांगतो तिकडून, मी मुंबईला आल्यावर बाप्पाही तुमची सेवा करणार आहे. म्हणजे तू काय सेवा करणार? मला कॉफी करता येते, मला तुम्हाला जेवण वाढता येतं, मला झाडता येतं, मला कपडे वाळत घालता येतात, मला मशीन लावता येतं. काल मला मोठी यादीच सांगितली. किती वर्षाचा? 7 वर्षाचा आहे फक्त. किती आवड त्याला, म्हणजे आश्चर्य वाटतं. मी त्याला म्हटलं अरे तुझा खरा मित्र कोण आहे? तो म्हणतो गॉड. गॉड आपला खरा फ्रेंड आहे. अरे म्हटलं मग मुंबईचे फ्रेंड, तिकडचे फ्रेंड, नेहमी तर फ्रेंडमध्ये असतो तू, असं कसं? नाही ना म्हटलं, ते फ्रेंड ना माझे, नॉमिनल, काम चलाऊ. बघा मी काम चलाऊ मुलांमध्ये असतो, माझा फ्रेंड कोणी नाही, गॉड माझा फ्रेंड आहे. बापरे, हे तर मोठी माणसं उत्तर देत नाहीत, पण त्यांनी मला असं उत्तर दिलं. काय अंडरस्टँडिंग आहे बघा. आणि मला एक दिवस बोलला, याने सांगितलं अरे तू काय बाप्पांचं प्रवचन चालू असेल, इकडे तिकडे फिरत असतो, पळत असतो, तुला काय कशाला सांगतो प्रवचनला मी येतो म्हणून? तो म्हणाला मामा माझं प्रवचनकडे लक्ष नव्हतं, तुला काय माहिती. बाप्पाईने काय सांगितलं, जे लोक खेळ्याला पकडून असतात त्यांचं पीठ होणार नाही, तसं जे गुरूंना पकडून असतात त्यांचं पीठ होणार नाही. मी गुरूंना पकडलंय, बाप्पाईंना पकडलंय, माझं पीठ होणार नाही. काय महत्वाचं सांगितलं त्याने, हे तर मोठी लोक सुद्धा सांगत नाहीत. म्हणजे एकच गोष्टीतलं महत्वाचं सार सांगितलं त्यांनी, बाकीचं तर काय विसरलं असेल तो, पण काय पकडायचं आणि काय सोडायचं या मुलाला माहिती आहे. याच्यासाठी तुम्ही पण तुमच्या मुलांना घेऊन येत जा, इथे पुढे घालून आणायचं. ज्या दिवशी सत्संग असेल त्या दिवशी, मी म्हणत नाही रोज आणा म्हणून, पण सत्संगाच्या दिवशी तरी तुम्ही त्यांच्यात फरक झालेला तुम्हाला कळेल. मला या मुलांच्या आया म्हणतात, काही मुलांच्या सगळ्या नाही, म्हणतात की तुमच्याकडे आल्यावर ही मुलं भांडी घासतात, पुसून काढतात, झाडून काढतात, आणि आमच्याकडे घरात काय होतं ना, पुढ्यातलं ताट पण उचलत नाही जेवणाचं, आणि तुमच्याकडे मात्र भांडी घासतात. अहो म्हणजे ते सत्संगात असतात. अहो म्हणजे पण घरी पण करायला पाहिजे ना तसं. घरी आवडतं का त्यांना? तिथे काय आवडतं? फरक बघा. याच्यासाठी सत्संग सगळ्यांना आवश्यक आहे. सगळ्यांनी सत्संग करायला पाहिजे, आणि सत्संगातच खरी मजा आहे. वास्तविक मला जे माझं ऑपरेशन झालं होतं तेव्हा मला डॉक्टर म्हणाले, तुम्ही सत्संगात आता थोडे दिवस जायचं नाही, कोरोना चालू झालेला आहे, मास्क लावून जायचं, तुमचे प्रवचन बंद. हो बाजी करायला आपलं काय जातं? हो म्हटलं डॉक्टर.
1 महिना निघायचा नाही बाहेर. मी 10व्या दिवशी इथे येऊन प्रवचन केलं. इथे मला म्हणा 1 महिना निघायचा नाही बाहेर. कारण बरोबर आहे, तुम्हाला काही पटकन रिपोर्ट होऊ शकतो, काही लागू शकतो तुम्हाला पटकन. डॉक्टरांनी भीतीने सांगितलं. पण आपल्याला हे डॉक्टर आपल्यावर रागवले तर काय करायचं आपण? या डॉक्टरांना पहिलं खुश ठेवायला पाहिजे आपल्याला. आणि हे खुश राहिलं तर ते पुढचे किती आजार येऊ दे ते मला बरोबर बाहेर काढतील. कारण शरणागताची आहे चिंता, तो एक सद्गुरू दाता. म्हणून आपण सद्गुरूंना पकडून घट्ट राहिलं पाहिजे. तसं सावित्रींनी आपल्या निर्भय श्रद्धेने, उत्तम श्रद्धेने आपला पती परत मिळवला यमाकडून. यमाला खुश करून, यमाला आपल्या तावडीत पकडून बरोबर त्याच्याकडून तो वर मागवून घेतला. आणि यमाला तर द्यावा लागलं तथास्तु म्हटल्यानंतर. तसं देव भक्ताचा, देव भावाचा भुकेला आहे. पण असा भाव सावित्रीच काय, तिच्यापेक्षा पुढचा भाव, आत्म्याची प्राप्ती व्हायचा भाव तुमच्यामध्ये निर्माण होऊ दे. आणि त्यासाठी शक्ती सामर्थ्य महाराज तुम्हाला प्रत्येकाला देतील, हीच त्या चरणी प्रार्थना. ईश्वर महाराज की जय. राजा सद्गुरु श्री भाऊसाहेब महाराज की राजा श्री काळजी. 28. आता पुढचा कार्यक्रम